नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कार्मेल हायस्कूल कडून शिक्षण विभागाला केराची टोपली, नोटीसकडेही दुर्लक्ष. कार्मेल हायस्कूल प्रशासनाचा बेजबाबदार कारभार आणि पालक विद्यार्थ्यांना मनमानी नियमांच्या आधारे त्रास देण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतानाच आता शिक्षण विभागाला शाळा प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप होत आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी 9 जून रोजी पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे कार्मेल हायस्कूलच्या कारभाराबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गट शिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांनी कार्मेल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र शाळा प्रशासनाने ही नोटीस स्वीकारण्याचीही तसदी घेतली नसल्याचे समोर आले आहे. यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सदर नोटीस ईमेलद्वारे पाठवली, तरी देखील आजपर्यंत कार्मेल हायस्कूल प्रशासनाने या नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशांनाच शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा समोर आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सकाळच्या सत्रात घेऊन दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुट्टी करण्याचे आदेश दिले असतानाही कार्मेल हायस्कूलमध्ये या आदेशांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनाही शाळा प्रशासन जुमानत नसल्याने चित्र दिसून येत आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी दिला आहे. हा इशारा म्हणजे स्वप्नील म्हात्रे यांनी पेण पंचायत समितीच्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना दिलेला घरचा आहेर आहे असं म्हटलं जात आहे. शिक्षण विभागाच्या नोटीसीला उत्तर न देणे आणि प्रशासकीय आदेशांचे पालन न करणे या गंभीर बाबींमुळे कार्मेल हायस्कूल प्रशासनाविरोधात पुढे कोणती कारवाई होते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.